थेंब थेंब शेती पिकवतो, शेतीला रस्ते नाही आहे. इंग्रज पाहिजे, इंग्रजाईनं गावठाणे करून ठेवले नकाशे मस्त. अरे आम्ही शेतीसाठी आलो, पाईप मागायला नाही आलो, 2 रुपये किलोचं धान्य मागायला नाही आलो. न्याय नाही आणतो, फुलाले मत देतो. आता येऊन नाही राहिला सहायचा. आम्हाला डवरा नाही पाहिजे, डुंडारी पाहिजे, टीम नाही पाहिजे, बकऱ्या नाही पाहिजे, काहीच नाही पाहिजे. आमच्यात काम आहे बाबू. शिवाजीराव पाटील कलेक्टर शेती पाहिले आलते, थेंबानं पाणी, चमच्यानं खात आणि टनानं उत्पादन देतो. आणि हे इस्राईल म्हणून तू राहत करते. काल तर 9,000 होती, आज 8,000. 10 वर्ष झाले मी पुऱ्या फायला देतो तुम्हाला आणून. 10 वर्ष झाले. अंधारू म्हणे शेतकऱ्याच्या आत्महत्या म्हणते. हा चुकीचा पेश करता शेतकऱ्याला. तर कृषी मंत्री पकाटे कमी खर्चाची शेती करा म्हणे. कदाचित बाई चूक असेल, मला वाटते इंग्रज आले पाहिजे होते. अजून 50 वर्ष मस्त कारभार झाला. इथं सकाळपासून आलो, आजही तारीख होती साहेब, माहीत तारीख होती म्हणून आलो. न्याय नाही काय नाही, का पाईप मागायला आलो, का डवरे मागायला आलो. येईल इथं चालेल थेंबानं शेती पिकवतो, थेंब थेंब शेती पिकवतो. शेतीला रस्ते नाही आहे. इंग्रज पाहिजे, इंग्रजाईनं गावठाणे करून ठेवले नकाशे मस्त. चालेल 2 मिनटं भेटू नाही देत. तो म्हणते माय भांडण झालं, तो म्हणते साहेब माया रिपोर्ट केला. अरे आम्ही शेतीसाठी आलो, पाईप मागायला नाही आलो, 2 रुपये किलोचं धान्य मागायला नाही आलो. न्याय नाही आणतो, फुलाले मत देतो. आता येऊन नाही राहिला सहायचा. त्या मायलेनं 10 वर्ष झाले संघर्ष सुरू आहे शेतीचा. रस्ता भेटले नाही मला. हे कोंबडा करतो ना आमचा आवडतो. मला एक केस वाचून दाखवायची होती दादा. त्याच्यात लिहिलं हताश व निराश झालो. बोरगाव धर्माळे माया बाळकृष्ण शंकरराव धर्माळे, गाव बोरगाव धर्माळे. मी शेतकरी, शेतमालक नाही. पालकमंत्र्यांकडून काय अपेक्षा आहे? काय अपेक्षा होती? या मार्गी लागाव. माई वावरात बंडी गेली पाहिजे. बंडी नेली, त्यानं रिपोर्ट केला का पोलिस इथे घेऊन जाते, केसेस लागते. न्याय नाही आहे. 10 वर्ष झाले मी पुऱ्या फायला देतो तुम्हाला आणून. 10 वर्ष झाले. चाले एक रस्ता नाही शेतीला. वहिवाटीचा नकाशात बांधण रस्ते मला डोकायला नाही. कागदावर आंबा मागल दिवस आलं तर गाव ठाण्यात इंग्रजाईनं बरोबर केलं. कदाचित बाई चूक असेल, मला वाटते इंग्रज आले पाहिजे होते. अजून 50 वर्ष मस्त कारभार झाला. काय अपेक्षा आहे भाजप सरकारकडून? माझी हेच अपेक्षा आहे. एक आता दादानं विचारलं तर मी हेच सांगतो, दादा फेरेपत्रक असते ते 3 महिने झालं पाहिजे. पावसाळी, हिवाळी, उन्हाळी 90 दिवसाच्या व्हरायटीला. अजून पुन्हा आम्ही नोंदणी करायला जातो. 4 एकर शेत, त्याच्यातलं 2 एकर सोयाबीन लिहा म्हणते, 2 एकर तूर लिहा. ॲक्च्युली 4 एकर तूर असते आणि ॲक्च्युअली 4 एकर सोयाबीन असते. शेतकरी असं त्याला समजते. ते आंतरपीक 6 वर 1 हे नोंद करायला गेलं. 4 क्विंटल सोयाबीन घेते, 3 क्विंटल तूर घेते. पिकवायचं काय नाही आम्ही. भाजपचे कोणते नेते तुम्हाला? हे आमच्या इथं सागर धर्माळे आमच्या गावचा. हे साहेब भेटले आता. हे म्हणते कृषी शेल आहे. कमळाला कोण मतदान करायला सांगितलं? सागर धर्माळे ना. हो मला फालतू जायचं. अरे थोडी न्याय नाही, न्याय नाही ना. जनता दरबार घ्या, प्रत्येकाचं म्हणणं आहे का. आम्हाला डवरा नाही पाहिजे, डुंडारी पाहिजे, टीम नाही पाहिजे, बकऱ्या नाही पाहिजे, काहीच नाही पाहिजे. आमच्यात दम आहे बाबू. शिवाजीराव पाटील कलेक्टर शेती पाहिले आलते, थेंबानं पाणी, चमच्यानं खात आणि टनानं उत्पादन देतो. आणि हे इस्राईल म्हणून तू राहत करते. काल तर 9,000 होती, आज 8,000 कपली. अंधारू म्हणे शेतकऱ्याच्या आत्महत्या म्हणते. हा चुकीचा पेश करता शेतकऱ्याला. तर कृषी मंत्री पकाटे कमी खर्चाची शेती करा म्हणे.